साहेबराव कांबळे हे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होते. साहेबराव कांबळे यांना मागच्या विधानसभेमध्ये उमरखेड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती. साहेबराव कांबळे हे अनुसूचित जातीचे होते आणि कदाचित पहिल्यांदाच अशा प्रकारे एका मागासवर्गीय माणसाला विधान परिषदेची उमेदवारी ही काँग्रेस पक्षाने दिली. अत्यंत विश्वासाने काँग्रेस पक्षाने ही उमेदवारी दिली की उपेक्षित घटकांना त्यांचे प्रतिनिधी या सभागृहात गेले पाहिजे, म्हणून काँग्रेस नेतृत्वाने संवेदनेने विचार करून ही साहेबराव कांबळे यांना उमेदवारी दिली. परंतु पक्षाला कोणतीही सूचना न देता, पक्षाशी कोणतीही चर्चा न करता साहेबराव कांबळे यांनी हे जे कृत्य केलं आहे, खरोखरच हे पक्षाचा विश्वासघात करणार आहे, पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणार आहे. आज जी लोकशाहीची जी अवहेलना ही संबंध देश आणि राज्यामध्ये चालली आहे, याचाच हा परिणाम आहे. याला खऱ्या अर्थाने ही लोकशाहीचं वस्त्रहरण आहे. म्हणजे आज या ठिकाणी महायुतीने जो उमेदवार दिलेला आहे, तो महायुतीचा उमेदवार यापूर्वी त्यांनी विधान परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत आपलं प्रतिनिधित्व केलं आहे. परंतु ते आमदार झाल्यानंतर ते साधे कधी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आले नाही. त्यांनी कधी या जिल्ह्याचा प्रश्न विधान परिषदेत मांडला नाही. त्यांनी कधीही या जिल्ह्याच्या सुखदुःखामध्ये कोणतीही भूमिका घेतली नाही. अशा व्यक्तीला महायुतीने उमेदवार केलं आणि खऱ्या अर्थाने आज या जिल्ह्यातील म्हणजे आज या जिल्ह्याच्या नागरिकांना आणि राजकीय पक्षांना देखील प्रश्न पडला आहे की कशा प्रकारची लोकशाही राज्यामध्ये रुजू होते आहे. हा लोकशाहीचा खून आहे. हा काँग्रेस सोबत केलेला विश्वासघात नाही, तर हा लोकशाही सोबत केलेला विश्वासघात आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या ज्या प्रवृत्ती आज देशामध्ये गैरसंवैधानिक ज्या प्रवृत्ती फोफावत आहेत, जे अशा प्रकारे या लोकशाहीची रोज कुचंबना करत आहे, या सगळ्यांना एक मोठं आव्हान हे केवळ राजकीय पक्षांनीच नाही, तर आता या जिल्ह्यातल्या सामान्य माणसांनी ही धुरा हातात घेण्याची गरज आहे आणि या जिल्ह्यामध्ये अशा प्रवृत्तीविरुद्ध रान उठवण्याची गरज आहे. यांना राजकारणातून हद्दपार करण्याची गरज आहे. निश्चितपणाने याच्यावरती गांभीर्याने विचार केला जाईल. ही निवडणूक कशी आणखीन आपल्याला लढता येईल या दृष्टीने आम्ही व्यापकतेने विचार करू आणि ही निवडणूक लढण्यासाठी आम्ही सर्वतो प्रयत्न करू. ही अशा पद्धतीने लोकशाहीमध्ये हार मानण्याचं कोणतंही कारण नाही. लोकशाही ही आपल्या देशाची आत्मा आहे आणि ती आत्मा टिकवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि काँग्रेस आणि काँग्रेसचं नेतृत्व याच्यासाठी कटिबद्ध आहे आणि याच्यासाठी कुठलाही संघर्ष येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी करेल याचा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. हे आता बैठकीच्या माध्यमातून याच्यावरती निर्णय घेतला जाईल. संख्याबळ काही आज निश्चित झालेलं नाही आहे. ही वास्तविकता यापूर्वीचीच आहे. त्याच्यामुळे या वास्तविकतेचं भान आपल्याला सगळ्यांना आधीपासूनच आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या काय म्हणता येईल की ज्याला बेसलेस गोष्टी करण्याला कोणताही अर्थ उरत नाही. तुम्ही पक्षाचा विश्वासघात केला आहे, या लोकशाहीची कुचंबना केलेली आहे, हेच वास्तविक सत्य आहे. आणि त्यांच्यावर तात्काळ त्यांनी पक्षाच्या शिस्तीचा भंग केला आहे आणि त्याच्या विरुद्ध मी आताच प्रदेश काँग्रेसला प्रस्ताव पाठवला आहे आणि निश्चित त्यांचं पक्षातून निष्कासन हे आज केल्या जाईल असा मला विश्वास आहे. हा पुढचा भाग आहे. हे तर षडयंत्रकारी पक्ष आहेतच. हे तर संबंध देशामध्ये षडयंत्र करतायत. यांना या ठिकाणी म्हणजे या जिल्ह्याच्या 80% ग्रामीण भागाच्या लोकांना मतापासून कोणी वगळलं, तर हा निवडणूक आयोग देखील या सरकारच्या मनशेवरती काम करणार आहे. तर यांनी यापूर्वीच एक मोठी हत्या या जिल्ह्यात ज्या ग्रामीण भागाच्या लोकप्रतिनिधीला न समाविष्ट करता ही निवडणूक त्यांनी घेतली आहे. याची सुरुवात त्यांनी यापूर्वीच केलेली आहे. म्हणजे 80% लोकांना त्यांच्या प्रतिनिधींना या आमच्या मताचा अधिकार नाही आहे. जिल्हा परिषद सदस्यांना मताचा अधिकार राहिला नाही, पंचायत समितीच्या सदस्यांना राहिलेला नाही आहे आणि केवळ शहरी भागातल्या 20% लोकांवरती ही निवडणूक घेत आहे. आणि भारतीय जनता पार्टीला भीती होती, या महायुतीला भीती होती की ग्रामीण भागाचे जर मतदार वाढले तर ही निवडणूक ते जिंकू शकणार नाहीत. म्हणून हे षडयंत्रकारी आहेत आणि यांचे षडयंत्र लोकशाहीच्या विरोधामध्ये चालू आहेत आणि अशा प्रकारेच हे षडयंत्र करत राहणार आहेत. परंतु यांना या देशाची जनता एक दिवस यांना याचा जाब देईल ही आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.